खूप आनंदाची गोष्ट सांगायची आहे. मी तुम्हाला बोललो होतो, जेव्हा कृषी विद्यापीठाच्या ऍड येतील तेव्हा जो डिप्लोमावाला विद्यार्थी ना त्याच्यावरचा अन्याय खूप खूप दूर होऊन जाईल तो. आणि ही बघा, ही ऍड आली बोलली, ही जनरलची ऍड नाही, ही प्रकल्पग्रस्तचीच ऍड आहे. कारण अकोला विद्यापीठाच्या म्हणजे थोडं चूक झाली असेल म्हणावं लागेल. ड आणि क चे काही पद आणि परत क ची जाहिरात, ही एकच जाहिरात असते ना, त्यांनी 3 जाहिराती देऊन टाकल्या म्हणजे कन्फ्युजन वाढवण्यासाठी. जाऊ दे, त्यांनी दिलं ते दिलं. परंतु आनंदाची गोष्ट अशी आहे की संतोष सर, मी आता ही जाहिरात बघतोय, याच्यामध्ये कृषी सहाय्यकचे पद हे 2 आहेत, कृषी सहाय्यक पदवीधर आणि पदविका. आणि त्याच्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की कृषी सहाय्यक पदविका म्हणजे डिप्लोमावाल्याचे पद जास्त आहेत, 4 पट पद आहेत, 4 पट. म्हणजे कृषी सहाय्यक जे डिग्रीवाले मुलं आहेत त्यांचे फक्त 7 पद आहेत आणि कृषी सहाय्यक डिप्लोमावाले मुलं आहेत त्यांचे 34 पद आहे. म्हणजे याच्यावरून अंदाज लावू शकता की जे जनरलची ऍड येईल त्याच्यामध्ये 4 पट पद येतील डिप्लोमावाले कृषीचे. समजलंय का तुम्हाला? पेपर तुमच्या लेवलचा राहील, डिग्रीच्या लेवलचा राहणार नाही. करा, आतापासून करायचा असेल अभ्यास, नका इकडे तिकडे भटकू. डिप्लोमावाल्या मुलांसाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. परत त्याच्यानंतर JRA म्हणजे ज्याला आपण ज्युनियर कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणतो, त्याचे सुद्धा 30 पद आहे आणि विशेष म्हणजे डिपार्टमेंट वाईज आहे. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो दादांनो, तुम्हाच्यासाठी डिप्लोमावाल्यांसाठी हा गोल्डन चान्स आहे. 4ही कृषी विद्यापीठामध्ये कृषी सहाय्यकच्या डिप्लोमाच्या जागा सेपरेट आणि सर्वात जास्त राहतील डिग्रीपेक्षा. त्यामुळे हा गोल्डन चान्स सोडू नका. जेही डिप्लोमावाले मुलं आहेत आतापासून अभ्यास करा. 6 महिन्यांनी जाहिरात पडेल, वर्षभरान पडेल, 2 वर्षांनी पडेल, परंतु जाहिरात पडेल. संयम ठेवावा लागेल, तोपर्यंत तुमचा अभ्यास तिथं पूर्ण झाला पाहिजे. त्यामुळे ही जाहिरात पडली आहे, ही प्रकल्पग्रस्ताची आहे. टेलिग्रामला टाकून देतील संतोष सर मी, ही जाहिरात तुम्ही बघून घ्या. परंतु आनंदाची एवढीच गोष्ट निघते किंवा कॉन्क्लुजन एवढंच निघते, डिप्लोमावाल्यांचे सोन्याचे दिवस यायला सुरुवात होते या 4 कृषी विद्यापीठांच्या जाहिरात, जनरलची जाहिरात आल्यावर. बोला सर. मला वाटते प्रत्येक शब्द दिलेला खरा होतोय कुठतरी. आणि ह्या डिप्लोमा मुलांसाठी खरंच एक आधारवड म्हणायला हरकत नाही. मनीष मानकर सर त्यांच्या पाठीशी आहेत खंबीरपणे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. जिथं कमी तिथं मनीष मानकर सर असेल किंवा माझं काही जे काही 1-2% योगदान असेल ते आम्ही 100% तुमच्यासाठी करू.